आतापर्यंत फक्त आपण CSV फाईल ज्या आपल्या लोकल सिस्टममध्ये सेव्ह आहेत त्या कनेक्ट केल्या पॉवर बी आय मध्ये. आता आपण ह्या सेशनमध्ये पॉवर बी आय डेटाबेस सर्व्हरला आपण डायरेक्ट कसं कनेक्ट करू शकतो ते बघणार आहोत. जिथं मी तुम्हाला SQL सर्व्हर, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर या डेटाबेसला आपण कसं कनेक्ट करू ते बघणार आहोत. अ, ज्यांना मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर किंवा डेटाबेस म्हणजे काय ते ते माहीत नसेल तर त्यांनी माझे SQLचे व्हिडिओ बघावं. तिथे पूर्ण मी सेटअप सांगितलेला आहे. SQL सर्व्हर काय असतं, डेटाबेस काय असतं, ते बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये आहे. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आता इथे जेव्हा आपण म्हणतो की पॉवर क्वेरी एडिटर जे आपण आतापर्यंत ह्या CSV फाईल वगैरे ज्या केल्या त्यात आता आपण कसे कनेक्ट करू शकतो. आता तर इथं आपल्याला SQL सर्व्हरला कनेक्ट करायचं जर असेल तर इथे डायरेक्टली आपण एक ऑप्शन SQL सर्व्हर सिलेक्ट करू शकतो किंवा इथे मोर मध्ये जाऊन इथे आपण डेटाबेस हे ऑप्शन सिलेक्ट करून आणि इथे SQL सर्व्हर. आता तुम्ही बघू शकता की हे डेटाबेस जे आहे ते भरपूर आहे. म्हणजे SQL सर्व्हर हे मायक्रोसॉफ्टचं आहे. ओरॅकल कंपनीचं ओरॅकल डेटाबेस आहे. IBMचा IBM DB2 आहे. IBM नेटाचा इन्फॉर्मॅक्स डेटाबेस हे असे 2-3 डेटाबेसेस आहे. MySQL डेटाबेस आहे. पोस्टग्रे सिक्वल आहे. त्यानंतर सायबज आहे, टेराडेटा आहे. SAPचे पण काही डेटाबेसेस आहेत. तर अशा पद्धतीने भरपूर असे डेटाबेस आणि जिथे जिथे जे यूज होतील तिथे आपल्याला हे पॉवर BI कनेक्ट करावं लागतं. आणि जवळपास कनेक्ट करण्याची प्रोसेस सेमच आहे की कोणत्या डेटाबेसला आपण कनेक्ट करू शकतो इथून. परंतु फक्त काय चेंज होतं की ज्याचे जे सर्व्हरची नावं वगैरे असतात थोडेफार क्रेडेन्शियल्स वगैरे जे म्हणतो आपण की युजर नेम पासवर्ड वगैरे ते चेंज होणार. आता इथे आपण करणार आहोत SQL सर्व्हर. जर तुम्हाला SQL सर्व्हर कसं कनेक्ट करायचं हे जर माहित असेल तर बाकीचे सर्व डेटाबेसला तुम्ही कनेक्ट करू शकतात. तर त्यामुळे मी हे सर्व काही डेटाबेस कनेक्शन कसे कनेक्ट करायचे ते घेणार नाही, परंतु SQL सर्व्हरचं घेणार आहेत. आणि जसे तुम्हाला गरज पडेल तसे तुम्ही ते बाकीच्यांना कनेक्ट करू शकता. तर इथे डेटाबेसमध्ये SQL सर्व्हर सिलेक्ट करायचं आहे आणि कनेक्ट करायचं आहे. आता कनेक्ट केल्यानंतर एक विंडो येईल जिथे आपल्याला विचारेल की सर्व्हर नेम आणि डेटाबेस. आता हे ऑप्शनल डेटाबेस नेम आहे. आता सर्व्हर नेम जर बघायचं झालं तर की इथं होस्ट नेम किंवा एक कधी कधी आता प्रत्येक डेटाबेसचं वेगळं असतंय. इथे सर्व्हरचं नाव टाकावं लागतं, कधी कधी IP ॲड्रेस टाकावा लागतो. तर त्या पद्धतीने आपण करू शकतो. इथं ॲडव्हान्समध्ये काही ऑप्शन्स आहे. कनेक्शन टाइम आउट इन मिनिट्स, SQL स्टेटमेंट आपण डायरेक्ट एखादी क्वेरी इथे लिहू शकतो की सिलेक्ट स्टार फ्रॉम लेट्स से प्रोडक्ट या टेबलमधून. तर इथे लिहिले त्याचा डायरेक्ट रिझल्ट येईल. किंवा आपण सगळे टेबल बघू शकतो आणि त्यानुसार आपण ते सिलेक्ट करू शकतो. इथे इम्पोर्ट आणि डायरेक्ट क्वेरी जसे की मी म्हटलं होतं की दोन म्हणजे कनेक्टिव्हिटी मोड आहे जे आपले. इम्पोर्टमध्ये आपला जो काही डेटा आहे म्हणजे आपण असं SQL सर्व्हरला कनेक्ट केलं तर डायरेक्टली आपण त्याच्यातले टेबल जे आहे छोटे टेबल असतील तर ते आपण डायरेक्टली इकडे घेऊ शकतो. डायरेक्ट जर क्वेरी केलं तर आपण डायरेक्ट क्वेरी करू शकतो डेटाबेस सर्व्हरला. आता सध्या आपण फक्त इम्पोर्ट कनेक्शन घेऊया आणि इथे सर्व्हर नेम द्यावा लागला. तर सर्व्हर नेम कुठे भेटेल तर तुम्ही SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ इथे जर गेलात तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुमच्याकडे इन्स्टॉल असेल SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ आणि इथे याला कनेक्ट केल्यानंतर ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेसला तुम्हाला एक प्रॉपर्टीची विंडो येईल. आता याला तुम्ही प्रॉपर्टीची विंडो इथून ओपन करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे. हे बघा तुम्ही हा आयकॉन आहे सेटिंगचा. इथे प्रॉपर्टीज विंडोज किंवा F4 की दाबून हे केलं तर आता मी तुम्हाला दाखवतो की F4 जर प्रेस केलं तर हे सर्व्हर नेम इथे येतं. आता हे जे आहे तर हे सर्व्हर नेम इथे आहे ते तुम्ही काय करू शकता, कॉपी करू शकता आणि इकडे आल्यानंतर आपलं सर्व्हर नेम इथे आहे ते इथे द्यायचे आणि क्लिक ओके करायचंय. मी आता डेटाबेस नेम काही देत नाही, मला ऑप्शनल डेटाबेस आहे तिथे. आता इथे केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन्स येतील. डेटाबेस कोणता आहे, ॲडव्हेंचर वर्क्स डेटाबेस. आता जो जो डेटाबेस आपण इथे बघितलेला आहे ॲडव्हेंचर वर्क्स आणि इथे जेवढे टेबल्स आहेत ते सर्व टेबल्स आपल्याला इथे अवेलेबल असतील. म्हणजे जे आपण क्रिएट केलेले टेबल आहे किंवा एक्झिस्टिंग प्रोडक्ट, HR डिपार्टमेंट, पर्सन, सेल्स वगैरे हे सर्व टेबल्स आपल्याला इथे दिसत आहेत सेम ॲज इट इज. तर आपल्याला जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. इथं जर तुम्ही इथे क्लिक केलं आणि इथे प्रिव्ह्यू इथं दिसेल त्याचा डेटा कसा काय आहे त्या सर्व गोष्टी इथे साईडला दिसतात. आणि अशा पद्धतीने कोणते कोणते कॉलम्स आहे आपण ते बघू शकतो. आता आपण एक टेबल क्रिएट केला होता ऑथर टेबल म्हणून.
तर तो आपण सिलेक्ट करूया. बाकीचे टेबल सिलेक्ट नाही करत. एकच टेबल आपण सध्या घेऊया आणि क्लिक ऑन ओके म्हणूया. आणि तुम्ही आता बघू शकता की इथे हा टेबल दिसतो आहे. आता हे जे आहे सर्व की हा टेबल लोड झालेला आहे. सध्या फक्त आपण मग इथे लोड झाल्यानंतर आपण याच्यावर काही पण ऑपरेशन्स करू शकतो, जसं की डेटा टाईप चेक करणे, काही डेटा करेक्ट इनकरेक्ट आहे ते काय, तर ते आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने हे आहे. तुम्ही इथं नेव्हिगेट करू शकता. इथं सोर्सवर जर गेले तर तुम्ही आता बघू शकता की ते ॲडव्हेंचर वर्क्स हा डेटाबेस नेम आहे आणि त्यात टेबल. आता हे डेटाबेस इथे याच्यावर क्लिक केलं तर इथे तुम्हाला सर्वच्या सर्व टेबल्स दिसतील. बघा आता इथे पण दिसतील आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता आणि मग त्यानंतर एक एक टेबल इथे ओपन होऊ शकतो. म्हणजे हे फक्त नेव्हिगेट करण्याकरता आहे. आता सध्या हा टेबल एम्प्टी आहे, परंतु जर आपण सोर्सवर गेलं आणि इथे परत टेबल्सवर क्रिएट केलं तर हे सर्व आपले असे टेबल्स दिसतील. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो इथे इम्पोर्ट क्वेरी करून. आता इथे एक ऑप्शन आहे एनेबल लोड म्हणून असतंय, की जेव्हा कधी हे पॉवर बी आय ओपन होईल तेव्हा डेटा आहे तो लोड होईल. परंतु आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला डिसेबल करायचं आहे. म्हणजे तो इथे जेव्हा आपण क्लोज अँड अप्लाय म्हणून तेव्हा इकडं दिसणार नाही, कारण की आता आपल्याला तो काही लगेच याच्यात घ्यायचा नाही. फक्त मी तुम्हाला हे कनेक्शन कसं होतं ते दाखवलं. तर अशा पद्धतीने आपण हे पॉवर बी आय कनेक्ट करू शकतो. आता जर अजून डायरेक्ट क्वेरी आपण ट्राय केला, म्हणजे इम्पोर्ट कनेक्शन केलंच होतं आपण, हे इम्पोर्ट कनेक्शनने कनेक्ट केलेलं आहे. तर याच्यात आपण कसं करू शकतो ना, की इथं मी एसक्यूएल सर्व्हर सिलेक्ट करू शकतो आणि त्यानंतर डेटाबेस नेम देतो आणि डायरेक्ट क्वेरी देतो. आणि याच्यात आता ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये डायरेक्ट क्वेरी जर म्हटलं आपण की सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑथर असं टेबल, किंवा आता दुसरा टेबल घेतो मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम बुक असं केलं आणि ओके केलं. तर हां इथे हे दिल्यानंतर आपल्याला ॲडव्हेंचर वर्क्स हा डेटाबेस द्यावा लागेल आणि क्लिक ऑन ओके करावं लागेल. हे केल्यानंतर आपल्याला ती क्वेरी आपल्याला डायरेक्ट रन होऊन येईल. अशा पद्धतीने आपण हा रिझल्ट येतो आणि क्लिक ऑन ओके केल्यानंतर तो लोड होईल इथे. आता अशा पद्धतीने ही टेबल आता आपल्याला बघितलं याच्यात सोर्स या सेटिंगवर जाऊन. तर तुम्ही बघू शकता की ही आपली ही डायरेक्ट क्वेरी, म्हणजे आपण याच्यात काही डायरेक्ट क्वेरी लिहू शकतो जी की आपल्याला डायरेक्ट कनेक्ट होतील दुसऱ्या डेटाबेसला. म्हणजे इथं आपल्याला इम्पोर्ट कनेक्शन होईल, म्हणजे जो काही डेटा आहे तो आपला इथे लोड होत नाही आणि हे ऑटोमॅटिक रिफ्रेश होत असतं डेटाबेसकडनं. तर अशा पद्धतीने आपण ही क्वेरी करू शकतो आणि मग याला नाव देऊ शकतो की हे बुक क्वेरी असं नाव देऊ शकतो. आणि त्यानंतर मग आपल्याला जे काही ऑपरेशन्स किंवा व्हिज्युअलायझेशन्स क्रिएट करायचे ते करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे एसक्यूएल सर्व्हर डेटाबेस कनेक्ट करू शकतो पॉवर बी आयला. पॉवर बी आय मधून मग आपण कोणतेही ऑपरेशन्स, क्लिनिंग, डेटा क्लिनिंग वगैरे असे बरेचसे ऑपरेशन्स आपण करू शकतो, ते होऊ शकतं. आता इथे मी याला परत एनेबल लोड हे जे ऑप्शन आहे अनचेक करतो, कारण पण आपण याचा यूज करणार नाही. जर खूप मोठी साईज असली तर त्याचा परफॉर्मन्सला प्रॉब्लेम होतो, स्पीडचा व्यवस्थित राहत नाही या टेबल म्हणजे पॉवर बी आयचा. त्यासाठी आपल्याला हे एनेबल लोड जे ऑप्शन आहे ते अनचेक करायचं असतं. तुम्ही पण ह्या स्टेप्स फॉलो करा आणि कनेक्ट करून बघा मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हरला, म्हणजे तुम्हाला हे जे काय डेटाबेसला आपण कसं कनेक्ट करू शकतो ते समजेल.